रामकृष्ण रे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव दे नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हे भजन कानावर पडल्यानंतर आपल्याला सर्वांनाच आठवतात महान समाज सुधारक संत, महान वैराग्य मूर्ती साधू असलेले आमच्या विदर्भाचे अमरावतीचे श्री संत गाडगे बाबा. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने गाडगे बाबांना काहीतरी पुष्पांजली अर्पण करायची, त्यांचं स्मरण करायचं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आजची ही आपली प्रवचन सेवा आहे. आपल्याला माहिती आहे गाडगे बाबा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला गाडगे बाबा हे नाव आलं की माहिती आहे गाडगे बाबांचे कुठले संत, कुठल्या कोटीतले संत आणि कुठल्या योग्यतेचे संत गाडगे बाबा आपल्याला माहिती आहे. असं आहे गाडगे बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे आणि गाडगे बाबांवर काही बोलायचं म्हटलं तर तुकोबरांच्या अभंगाचा जर आधार घेतला तर आपल्याला गाडगे बाबांच्या चरित्राच्या निमित्तानं जुळणारा अभंग म्हणजे जे कारंजले कांजले तासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सभाय नवानित तैसे सज्जनाचे चित जासी अभंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा तुकोबरायाचा असा मोठा अभंग आहे, 6 चरणाचा अभंग आहे. मी मुद्दामून अभंग यासाठी इथे आपल्या समोर प्रस्तुत केला. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज ज्या गाडगे बाबांची पुण्यतिथी आहे त्या गाडगे बाबांचा विचार केला तर त्यांना आम्ही साधू का म्हणतो, त्यांना आम्ही संत का म्हणतो, त्यांच्या प्रती आम्ही देव आहे असं का समजतो, तर हा तुकोबरायांचा अभंग नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आठवू शकतो, आपल्याला आठवावं लागेल. गाडगे बाबांची आज पुण्यतिथी आहे. 20 डिसेंबर 1956 साली गाडगे बाबांनी हा इहलोक सोडला. थोडक्यात त्या पूर्वाश्रमीत गाडगे बाबांचा इतिहास जर बघायचं झालं तर अमरावती जिल्ह्यातील शेणगाव इथे गाडगे बाबांचा जन्म झाला. झिंगराजी जानोरकर, झिंगराई आणि रखमाई या दाम्पत्याच्या पोटी परीट समाजामध्ये, परीट म्हणजे धोबी, विदर्भामध्ये त्याला वठ्ठी असं सुद्धा म्हणतात, वठ्ठी समाजामध्ये, धोबी समाजामध्ये, परीट समाजामध्ये झिंगराजी आणि रखमाई या दाम्पत्याच्या पोटी या महान समाज सुधारकाचा साधूचा जन्म झाला. त्याचं नाव डेबू असं ठेवण्यात आलं. काय गाडगे बाबांचं नाव काय होतं? डेबू. डेबू पुढे जाऊन त्यांना डेबूजी म्हणायला लागले. एक सांगू का तुम्हाला, गाडगे बाबाला अनेक नावाने ओळखलं जातं. विदर्भामध्ये काही ठिकाणी डेबूजी म्हणतात, गाडगे बाबा आपण म्हणतो.
काही चिंदे बाबा म्हणतात, काही गोधळे बाबा म्हणतात, अशा अनेक नावाने गाडगे बाबा सर्वश्रुत आहेत. मी असं सांगत होतो, गाडगे बाबांचा पूर्वाश्रमीचा थोडा जर विचार केला तर झिंगराजी आणि रखमाईच्या पोटी डेबोजीचा जन्म झाला. अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे जन्म झाला. परीट समाजामध्ये जन्म झाला. 23 फेब्रुवारी 1876 डेबोजीचा जन्म झाला. परीट समाज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. धोबी समाज म्हणजे गावातल्या सर्व लोकांचे कपडे धुवायचे, मोलमजुरी करायची आणि आपलं जगायचं. आता असं आहे, हे काम करत असताना पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा, अंधविश्वास, अनेक परंपरेला लोक त्या ठिकाणी खिचपदत पडले होते. आपल्याला माहिती आहे, घरात काहीतरी पूजा अर्चा करायच्या, पण अज्ञानामुळे खरी देवाची पूजा काय आहे, काय केलं पाहिजे, काय करायचं नाही हे कळत नव्हतं. देवाजवळ बकरं कापायचं, देवाला मटणाचाच नैवेद्य दाखवला गेला पाहिजे, देवाला दारूच दाखवली गेली पाहिजे, देवाची एखादी पूजा केली की आपल्या नातेवाईकांना बोलवून त्यांना मटणच खाऊ घातलं पाहिजे, ही प्रथा. आणि अशा प्रथेमध्ये, अशा समाजामध्ये गाडगे बाबांचा जन्म आहे. काय गाडगे बाबांचं गरिबीतला जन्म होता असा नाही महाराज. झिंगराजीकडे बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतीवाडी होती, बऱ्यापैकी तो म्हणजे काय म्हणतात त्याला सेटल होता. आणि पण काय मोठेपणा आणि हे दारूचं खूप मोठं व्यसन, या व्यसनाच्या पायी झिंगराजीचा हळूहळू सर्व संपत्तीचा नाश झाला. झिंगराजी अत्यंत व्यसनाधीन झाला. झिंगराजी म्हणजे डेबूजींचे वडील, म्हणजेच गाडगे बाबांचे वडील. आणि गाडगे बाबांनी आपल्या डोळ्या देखत बघितलं की आपला बाप हा दारू पितो आणि दारू पिऊन सर्व संपत्ती याने गमावलेली आहे. काही दिवसातच माहिती आहे का, झिंगराजीनं त्या ठिकाणी बाज पकडली, म्हणजे पलंग पकडला. म्हणजे त्याला दारूच्या व्यसनामुळे तो बिमार झाला. पुन्हा आणखी दारू, पुन्हा मटण, पुन्हा देवाला नवस. आणि झिंगराजी म्हणायला लागला, आयुष्यभर मी लोकांना दारू मटण खाऊ घातलं, देवाची पूजा केली, पण आता देवही धावून येत नाही आणि नातेवाईकही धावून येत नाही. गाडगे बाबांना हे शब्द चांगले लक्षात राहिले. पुढे जाऊन काही दिवसातच झिंगराजीचाही मृत्यू झाला. आणि मग कोणी नाही महाराज, आई रखमाई आणि आपले डेबूजी मामाच्या गावाला दापोरी येथे गेले. तिथेच स्थायिक झाले. मामा चांगला होता. मामा, मामी, आजी यांच्या गोतोड्यामध्ये गाडगे बाबा म्हणजे आपला डेबूजी राहायला लागला. मिळेल ते काम करायला लागला. मामाचं नाव चंद्रभान होतं. चंद्रभान मामा डेबू खूप पैकी आळकाठीनं आपला डेबू चांगला होता महाराज. खूप काम करायचा, खूप काम करायचा. रखमाईनं पण काम करायचं हो. नवरा नाही, आपला मुलगा एक बोलता एक, त्याचं भलं व्हावं, कोणाच तरी आधार मिळावा म्हणून भावाकडे आली. आणि मग भावानी भावजीने काही म्हणू नये म्हणून काम करायला लागली. दोघंही मुलगा आणि आई काम करायला लागले. डेबूजी खूप मेहनत करायला लागला. शेत पिकायला लागली, बैल घेऊन जायला लागला, गुराख्याचं काम करायला लागला. आणि हे करता करताच डेबूजीला थोडा भक्तीचा छंद लागला, भजनाचा छंद लागला. कुठंतरी महादेवाच्या मंदिरात जायचं, गावाच्या मंदिरात जायचं, भजनं गायची, आवाज चांगला. आणि हे करत असताना महाराज असं आहे, समाजातल्या ज्या प्रथा बघून डेबूजीचं मन गाई भरून यायचं. पुढे जाऊन डेबूजीचं लग्न झालं, कुंताबाईशी लग्न झालं आणि मामानी मामाच्या मुलाचंही लग्न केलं. मी जसं सांगितलं, बडेजाव पण आमच्या विदर्भात आहेच महाराज. काय सांगायचं, वावरं विकायचे, शेत विकायचे आणि लग्न करायचे. आणि लग्नातही प्रथा परंपरेप्रमाणे काय असेल ते, आता परीट समाज भेटल्यावर ते मटण दारू काय सर्व खूप कर्ज झाला महाराज. आणि या कर्जाने एक एक शेती, एक एक एकर यातून निघून गेलं. कोणाचं? आता गाडगे बाबांच्या वडिलांचा इतिहास संपला. मी गाडगे बाबांच्या मामाचं सांगतोय. मामाची जमीन निघून गेली. सावकाराने गिळंकृत केलं. गाडगे बाबा मोठे झाले, बायको आली आहे, सर्व आलाय, लेकरं. गाडगे बाबाला 3 मुलं झाले.
गाडगे बाबा खूप राबायला लागले. सावकाराचं कर्ज फेडावं म्हणून गाडगे बाबाने खूप राबलं. सावकार काही केलं त्या ठिकाणी दाद देत नव्हता. गाडगे बाबा मात्र सावकाराला मी ते पचू देणार नाही, माझी शेती मी वापस घेणार, मामाची शेती वापस घेणार म्हणून त्यांनीही चंग बांधला. महाराज कर्मयोग घेऊ, मला फुकट तर नको, पण आमचंही आम्ही कोणाला देणार नाही. गाडगे बाबांनी 30व्या वर्षापर्यंत महाराज बऱ्यापैकी संसार केला. 3 मुलं झाली, 2 मुली आणि 1 मुलगा झाला. आलोका, कालावली आणि मुदगल. मुलाचं नाव मुदगल ठेवलं कारण ऋणमोचनला मुदगलेश्वरांची मूर्ती आहे, हे आहे शंकराचं मंदिर आहे मुदगलेश्वर. आणि गाडगे बाबा ऋणमोचनला बरेच जायचे महाराज, म्हणून मुलाचं नाव सुद्धा त्यांनी मुदगल ठेवलं. काय झालं, गाडगे बाबांनी बघितला आपल्या वडिलाचा संसार, आपल्या डोळ्यांनी नाचताना बघितला, आपल्या मामाचा संसारही बघितला. गाडगे बाबाचं मन महाराज विटलं या प्रपंचापासून मनच विटलं गाडगे बाबांचं. गाडगे बाबांचं भजनामध्ये मन लागायला लागलं. गाडगे बाबा विरक्त व्हायला लागले. काय या संसारामध्ये, अरे काय जे लोक चांगलं जगतात त्यांनाच त्रास होतो, जे वाईट आहेत ते वाईटवाले चांगले वागतात. सावकारच श्रीमंत व्हायला लागले, गरीब मेहनत करतात पण गरीबाला काही मिळत नाही. गाडगे बाबाचं मन दुखायला लागलं. प्रपंचाचा वीट आला विटले, हे मन प्रपंचापासून व मन ते मनी. काय महाराज काय सांगावं, मन प्रपंचापासून विटलं. आणि गाडगे बाबा एक दिवस गाव सोडूनच निघून गेले. आणि गाव सोडून निघून गेल्यानंतर या रूढ समाजामध्ये काय झालं, गाडगे बाबावर आघात, एक आघात झाले. तुम्हाला सांगतो काय झालं. मुलांचं बारसं करायचं आहे, मुलाचं बारसं करायचं आहे. घरचे म्हणतात मटण बकरं कापावंच लागेल. गाडगे बाबा म्हणतात मी बकरं कापू देणार नाही, गोडाचं जेवण देतो. गाडगे बाबांनी चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण ठेवलं, पण सर्व समाज जमला आणि नाराज होऊन निघून गेला. आणि मग गाडगे बाबांचं जेवण तिथलं वाया गेलं. गाडगे बाबा बोलले काही झालं तरी मी बकरा कापणार नाही, देवाला नैवेद्य बकऱ्याचाच पाहिजे असं नाही. अशा कथा आहेत. मग त्यातून काय झालं, कोप झाला म्हणून तुमचे मुलं मेले, आई मेली, वडील तर अगोदरच गेले, मामाही मेले. आणि मग हा कोप झाला असं कोणतरी सांगितलं. गाडगे बाबांना माहिती होतं असा कोप वगैरे काही नाही. लोक अंधश्रद्धेच्या मागे लागून या ठिकाणी भरकटत आहे. गाडगे बाबांना समाज दिसतो आहे व्यसनाधीन झालेला समाज, अंधश्रद्धेमध्ये डुबलेला समाज, देव करून नको त्या भलत्या गोष्टी करायला निघालेला समाज. आणि मग गाडगे बाबा महाराज बाहेर निघाले. गृहत्यागानंतर गाडगे बाबांनी भटकंती सुरू केली. आणि मग हे डेबूजी सर्व संघाचा त्याग करून, संसाराचा त्याग करून बाहेर निघाले. काही नाही महाराज, काही नाही, अंगात कपडे नाही, फाटलेले कपडे. आणि मग त्या फाटलेल्या कपड्याच्या चिंध्या, आणि चिंध्यांचंच महाराज होतं, चिंध्यांचंच त्या ठिकाणी चिंध्यांचेच कपडे, म्हणूनच त्यांना चिंदे बाबा सुद्धा पुढे म्हटलं गेलं. कुंभाराकडून खापर घेतलं, एक गाडगं घेतलं, एक हाती गाडगं घ्यायचं, डोक्यावर खापर घ्यायचं, कुठल्या तरी गावात जायचं, कोणाला तरी भिक्षा मागायची, त्या खापरामध्ये भिक्षा घ्यायची, गाडग्यात पाणी घ्यायचं, गाडग्यानं पाणी प्यायचं. सदैव गाडगे बाबांसोबत, डेबूजी सोबत आमच्या ते गाडगं राहायचं, म्हणून त्यांना गाडगे बाबा म्हणत. या गावातून त्या गावात जायचं आणि गेल्या पहिले गाव स्वच्छ करायचं महाराज. ग्राम स्वच्छता अभियान हे गाडगे बाबांनी सुरू केलं. स्वच्छ, निर्मळ, पवित्र गाव असलं पाहिजे. गावात जायचं, महाराजांच्या मंदिरात थांबायचं, पूर्ण गाव झाडायचं, सफाई करायची. कोणी? गाडगे बाबांनी. आणि लोकांनी विचारायचं का हो, कोण आहे तुम्ही? आणि काही नाही, मी आलो त्या गावावर. पण कशाला साफसफाई नाही म्हणे, कीर्तन आहे ना तिथे. कुणाचं? एक कोणी महाराज येणार आहे म्हणे, त्यांनी मला पुढे पाठवलं आणि सांगितलं झाडून घेऊन, म्हणून झाडून घेतलं. आणि मग काही वेळानं लोक येऊन बसायचे, कुणाचं कीर्तन आहे. मागच्या पावलानं कुठून तरी दूर गाडगे बाबांना निघून जायचं, स्वतः यायचं आणि कीर्तन करायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगेबाबाने उठायचं आणि उभं राहायचं आणि सांगायचं देवकी नंदन गोपालाचं भजन करायचं. लोकांनी पुन्हा यायचं आणि गाडगेबाबांनी लोकांशी संवाद साधायचा आणि कीर्तन करायचं. कीर्तनातून समाज जागृत आहे. बडेपण नाही, मोठेपणा नाही, काही नाही. तुकोबरायांचे काही अभंग सांगायचे आणि साधा लोकांशी संवाद सांगायचा. का रे कोणाला बकरं कापता रे? देवाले बकरं कापतात. बकरं कोणाचं? बकऱ्याला कोणी जीव दिला? देवाने दिले. म्हणजे बकरं कोणाचं जीव रे? देवाचं जीव. मग कोणा कशासाठी बकरं दिलं? म्हणजे पोरग चांगलं व्हावं, पोरग व्हावं. बरं, मग पोरग झालं काय? झालं. मग पोरग कोणाचं रे? म्हणजे माहे होय. माहे म्हणजे तुला कोणं दिलं? म्हणजे देवाने दिलं. मग बकरं कोणाचं? देवानं दिलं. पोरग कोणाचं? देवानं दिलं. मग पोरग झालं तर बकरं कापतं. मग दुसरं पोरग आहे तुले, मग ते पोरगच कापणं, बकरं कशाला कापतं? असं लोकांशी बोलू लोकांच्या मनाचा ठाव घेऊन लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये जागृती करण्याचं मोठं काम महाराज गाडगेबाबांनी केलं. साध्या भाषेमध्ये बोलायचे. तुकोबारांचे प्रमाण सुद्धा द्यायचे. तुकोबारांचे प्रमाण सुद्धा द्यायचे. काय तीर्थयात्रेला जाता रे? काय करतात तीर्थयात्रेला जाऊन? तिथे जाऊन नुसतं जायचं, गर्दी करायची. तिथे देव आहे, इथे देव नाही का रे? त्या दगडात देव आहे म्हणतो. अरे त्या दगडात देव आहे, तिथे शेंदूर लावला, तिथे कुत्र उलटी टांग करून मुतून राहिला. देवाला एवढी अक्कल नाही का रे? आपल्या अंगावर कुत्रं मुतते तरी त्याला हाकलत नाही. हे गाडगेबाबांची भाषा आहे महाराज, माझी नाही. लोकांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे, गाडगेबाबांनी देवाला विरोध केला नाही हो. गाडगेबाबांनी लोकांच्या मनामध्ये देवा संबंधाने जे काही चुकीचे समज आहे त्याला विरोध केला. गाडगेबाबा म्हणतात दीन दुबळ्यामध्ये देव आहे, रंजल्या गांजण्यामध्ये देव आहे, शोषितांमध्ये देव आहे, प्राणी मात्रामध्ये देव आहे. तुम्ही त्यात देव पाहत नाही आणि भलतीकडेच देव पाहता करे. माझ्या नाथ महाराजांनी गाढवात देव पाहला. काशी विश्वनाथाची कावड गाढवाला पाहली. नामदेवराय कुत्र्याच्या मागे कोरडी रोटी खा काशी म्हणून गेलेत. तुकोबारायांनी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असा अभंग लिहिला. हे संत महात्मे जर सर्वत्र देव बघता तर तुम्ही त्या मूर्तीलाच का देव म्हणता? गाडगे बाबा श्रोत्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे महाराज. अरे खरं आहे ना हो, आपण कधी विचारच करत नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायांनी काय सांगितलं आपल्याला तेच सांगितलं ना. तुकोबाराय म्हणतात जनार्दनार्दन जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव. तुकोबाराय जनिवनी अवघा देव म्हणतात. नामदेवराय म्हणतात सर्वत्र देव आहे. नाथराय सुद्धा म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप म्हणतात की नाही. मग सर्वांच्या ठिकाणी देवा ही भावना आमच्या संत महात्म्यांनी सांगितली, तरी आम्ही का त्रास देतो एक दुसऱ्यांना? गरिबांचा का क्षळ करतो? आणि मग गरिबांचा क्षळ करून, गरिबांना मारून, त्यांना मागे ठेवून स्पृश्य अपृश्य असा भाव भेदभाव करून आम्ही एक प्रकारे देवाची प्रतारणा करतो. हे गाडगेबाबा सांगायचे. गाडगेबाबा अरे असं कसं बाटते रे? हा बाटला, तो बाटला, त्याचा हात लागला. सर्व जर परमात्मा स्वरूप आहे तर तुम्हाला या ठिकाणी सोळ ओळ आलं कुठून? गाडगेबाबासारखे महाराज संत क्वचित असतात. समाजाच्या मनाचा ठाव घेऊन समाज प्रबोधन करणं, समाजातल्या अनिष्ट प्रथेला आळा घालणं हे काम सोपं नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून शिबिर घेऊन सुद्धा हे काम होत नसते. सरकारने अनेक योजना केल्या पण ते शक्य होत नाही. परंतु अशा साधूचा, अशा संतांचा मनापासूनचा जो उद्देश आहे ना महाराज, कारण उठता आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. हे जन बुडते आहे. या बुडलेल्या जनतेला जागृत करून सन्मार्गाला लावण्याचं काम साधू संत करत असतात. असेच आमचे कर्मयोगी, आळस न करता कर्मयोगी काम करत राहा. आपलं काम करत राहा. फळाची अपेक्षा न करता काम करा. सन्मार्गाने काम करा. व्यसनाधीन होऊ नका. हे सांगण्याचं
मोठं काम आणि त्यातून समाज सुधारण्याचं मोठं काम आमच्या गाडगेबाबांनी केलं. महाराज असं आहे, गाडगेबाबांनी पुढचे 50 वर्ष भटकती केली. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले म्हणजे काय, पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला रोज जायचे असं नाही. एकदाच विठोबाचं दर्शन घेतलं, पुन्हा दर्शन घेतलं नाही. पण पंढरपूरच्या वारकऱ्यांनी यायचं, अस्वच्छ पंढरपूर करायचं. पूर्वीचं पंढरपूर, गल्ल्याबोळीतलं पंढरपूर. गाडगेबाबांनी लोकांना उपदेश करायचा, घाट साफ करायचे, घाट बांधला, धर्मशाळा बांधल्या पंढरपूरला. म्हणतात चोखामेळा धर्मशाळा बांधली अस्पृश्यांना राहण्यासाठी. त्या काळामध्ये भेदाभेद खूप होता महाराज. अशा वेळेला भेदाभेद निर्मूलनाचं मोठं कार्य गाडगेबाबांनी केलं. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, हॉस्पिटल बांधले, नवे नवे शिक्षण संस्था उभारण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना गाडगेबाबांनी मदत केली. काय दूरदृष्टीचा साधू असेल. आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या ऋणमोचनला पहिला घाट गाडगेबाबांनी बांधला, आजही आहे. म्हणजे लोकांनी तीर्थयात्रेला जावं, पण त्याच्या सोयी सुद्धा केल्या पाहिजे. गाडगेबाबा म्हणतात, अरे बाबा नको तिथं दान करता, तुमच्या पैशाचा हिशोब मिळतो का? समाजोपयोगी, समाजाला आवश्यक असलेलं दान करा, दीनदुबळ्यांना दान करा. आवश्यक ज्यांना शिक्षणाची सोय नाही त्यांना शिक्षणाची सोय करून द्या, ज्यांना औषधाची सोय नाही त्यांना औषधाची सोय करून द्या, ज्याचं कोणी नाही त्याला जवळ करा. तुकोबारांचा अभंग त्यासाठीच मी सांगितलं, जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मनुष्य रंजला गांजला म्हणजे त्रासलेला आहे. कोणी इथे नुसतं गरिबांचा विषय नाही रंजले गांजले. कोणी भीतीने ग्रासला, कोणी आरोग्याच्या समस्येने ग्रासला, कोणी बिमार आहे, कोणी रोगी आहे, कोणी अनाथ आहे, कोणी दुर्बल आहे, कोणी गरीब आहे, कोणी वंचित आहे. हा कोणीही जरी असला तरी त्याशी म्हणे जो आपुले, तो माझा आहे, तो आपला आहे. ही भावना ज्याच्या ठिकाणी असते ना, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोच साधू. मग गाडगेबाबा तसेच आहेत ना, म्हणून ते साधू आहे. तोची साधू ओळखावा आणि त्यांच्या ठिकाणी देव आहे, देव तेथेची जाणावा. ज्याशी अपंगिता मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. नवनीताप्रमाणे लोण्याप्रमाणे अंतर्बाह्य हो ज्यांचं चित्त आहे ते साधू असतात. गाडगेबाबांचं चित्त तसंच होतं महाराज. गाडगेबाबा रागावत जरी असत तरी त्यांच्या मनामध्ये करुणा होती की सर्वांचं भलं व्हावं, म्हणून हे सुद्धा लक्षण गाडगेबाबांना लागू होतं. म्हणून तोची साधू ओळखावा. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि चौथं चरण आहे, ज्याशी अपंगिता नाही ताशी म्हणे तू हिताशी दरी जोर उदयी. ज्या अपंगिताचा कोणी वाली नाही त्याचा मी वाली. भुगेलेला अन्न तहानलेला पाणी, ही जी शिकवण गाडगेबाबांची आहे ना, हे बघितल्यानंतर मग तोची साधू ओळखावा. दया करणारी पुत्राशी त्याची दास आणि दाशी. आपल्या कुटुंबावर जसं आपण प्रेम करतो ना, तसंच प्रेम इतरांवरही झालं पाहिजे. दासावर, दाशीवर, काम करणाऱ्यावर तेच प्रेम. अहो गाडगेबाबांचं काय सांगू महाराज, त्यांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केलंच नाही व जनतेवरच प्रेम केलं. एवढे मोठे साधू बनले, एवढे संत बनले, अहो मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचले, परंतु बायको मजुरी करूनच जगली. मुलं मुली असेच गेले महाराज. काय म्हणतात, मुलगाही लवकर गाडगेबाबांचा वारला आपल्याला माहिती आहे. कीर्तनामध्ये त्यांना तार आली म्हणजे मुलगा गेला. गाडगेबाबा म्हणतात असं, बरं बरं जाऊ दे, त्याचं नशीबच तेवढं असेल. आयुष्य मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. गाडगेबाबांचे शब्द आहे महाराज. असे गाडगेबाबा वयाच्या 80व्या वर्षापर्यंत सतत या समाजाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी, सन्मार्गावर नेण्यासाठी झटत राहिले, प्रवास करत राहिले. शेवटी महाराजांचं शेवटचं कीर्तन मुंबई बांद्रे येथे पोलिसांच्या आग्रहानुसार झालं. 1956 मध्येच ते कीर्तन झालं. पोलिसांनी ते आयोजित केलं होतं. गाडगेबाबा थकले होते, पण तरीही गाडगेबाबा त्या कीर्तनाला गेलेत. गाडगेबाबांनी तिथे कीर्तन केलं.
मला वाटतं ते काहीतरी 8 नोव्हेंबरला ते कीर्तन केलं. 8 नोव्हेंबरला कीर्तन केलं आणि 20 डिसेंबरला महाराज गेले. 1.5-2 महिन्यातच महाराज गेले. ते शेवटचं कीर्तन आहे. तिथून महाराज गाडगे बाबा पंढरपूरला गेले आणि मग पंढरपूरहून आता म्हणे आपण अमरावतीला जाऊ. अमरावतीला आले. 20 डिसेंबरला गाडगे बाबा कुठल्या तरी नागरगावला का कुठे जाऊ असं बोलले. लोक म्हणायचे नाही महाराज आता तुम्ही आराम करा, तुमच्याने उठणंही होत नाही, औषधं घ्या. म्हणजे ठीक आहे तरी चला. गाडीत बसले. अमरावतीहून निघाले महाराज. नागरगावच्या दिशेने निघाले. मध्ये वलगाव लागलं, पेढी नदी लागली. वलगाव आता येणार. महाराजांनी बघितलं आणि शेवटचा श्वास महाराजांनी तिथेच घेतला. ड्रायव्हर म्हणतात, बाकी लोक म्हणतात महाराज गेले. 80 वर्षातली 50 वर्ष त्यांनी या समाजासाठी नंदादीपाप्रमाणे काम केलं. ती नंदादीपाची ज्योत रस्त्यात मालवली. तिथून पुन्हा अमरावतीत आले. गाडगेनगरला महाराजांचा अंत्यसंस्कार झाले. तिथे महाराजांचं समाधी मंदिर आहे आणि जिथे महाराजांचं समाधी मंदिर आहे त्या एरियाला सुद्धा गाडगेनगर असं आपण म्हणतो. आणि गाडगेनगर गाडगेबाबाच्या नावानेच गाडगेनगर ते झालं. अमरावतीला गाडगेनगर म्हणून मोठा परिसर आहे. तिथे महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. असे आमचे महाराज समाधी मंदिर गाडगेनगरलाच आहे. असे आमचे गाडगे बाबा आजच्या दिवशी त्यांनी इहलोक सोडला. पण आजही महाराजांची आठवण तुम्हाला तर येते. धार्मिक लोकांना येते, धार्मिक नसलेल्यांना येते, समाजसेवकांना येते, अंधश्रद्धा विरोधीवाल्यांना येते, अंधश्रद्धा पाळणाऱ्यांनाही येते, पंढरपूरच्या वारकऱ्यांनाही येते, पंढरपूरला जाऊ नका म्हणणाऱ्यांनाही येते. कारण समाज सुधारण्यासाठी जे डोस द्यायचे असतील ते डोस गाडगेबाबांनी आयुष्यभर दिले. महाराज एक परीट समाजामध्ये, वट्टी समाजामध्ये, धोबी समाजामध्ये जन्मलेला हा सुपुत्र, ज्या सुपुत्राने या अखंड महाराष्ट्राला एक समतेचा, सामाजिक समरसतेचा जो विचार दिला, तो विचार त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा जागवला गेला पाहिजे अशी आपण आशा करू. गाडगेबाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपल्या संतांच्या अमृतवचन या चॅनलच्या माध्यमातून हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली, पुष्पांजली, त्यांचं स्मरण हेच खऱ्या अर्थानं पुण्याचं त्या ठिकाणी प्राप्त करण्याचं साधन आहे असं मला वाटतं. गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणीतली एक शिकवण जरी आपल्याला अंगीकारता आली तरी आपण धन्य होऊ आणि गाडगेबाबांच्या आवडीचं जे भजन आहे ते एकदा करू आणि थांबू. पुन्हा भेटूया एखादा विषय घेऊन काही दिवसातच. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण. एकदा गाडगेबाबांचं आवडीचं त्यांच्या भजन, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी आपल्या बाळाला, सांभाळी आपली लेकराला, सांभाळ आपल्या लेकराला, पाप समजती पुण्याला, पुण्य समजती पापाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. संत गाडगे बाबा की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ.